या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। अवैध गुटखा माफियाची आता खैर नाही। अवैध गुटखा माफियांवर जालना तालुका पोलिसांची धडाकेबाज कारवाई। जालन्यात गुटख्याचे 2 ट्रक जालना तालुका पोलिसांनी पकडले। 2 ट्रकसह अंदाजे 1,23 लाख रुपयांचा गुटखा पोलिसांनी केले जप्त। नावा रोड माडाच्या गणपती मंदिराजवळ जालना तालुका पोलिसांची कारवाई। जालन्यातील सिंदखेड राजा नावा रोड वरील माडाच्या गणपती मंदिराजवळ गुटख्याचे 4 चाकी आयशर क्रमांक MS07P2837 तसेच 6 चाकी कंटेनर HR55AQ2607 असे एकूण 2 मोठ्या ट्रकमध्ये जालन्याची दिशेने येणारा अंदाजे 1,23 लाख रुपयांचा गुटखा जालना तालुका पोलिसांनी पकडला आहे। सूत्रांची माहितीनुसार एक कंटेनर आणि एक आयशरच्या साहाय्याने अवैध गुटखा जळगाव येथून जालन्याला येत असल्याची माहिती गुप्त माहितीदारांकडून तालुका जालना पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे तालुका जालना पोलिसांनी सापळा लावून हे कारवाई केली आहे। सदरील कारवाईमध्ये उपयोगी साहित्य म्हणजे ट्रक आणि ट्रकसह दोन्ही ट्रकचे ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तर 11 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री उशिरा हे कारवाई करण्यात आली आहे। तर उद्या तालुका पोलिसांकडून याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार असून यापुढे अवैध गुटखा माफियांवर कसे पद्धतीने कारवाई केली जाईल हे पाहणे अत्यंत औत्सुक्याचे ठरेल।